इंदौरा चौक के पुष्पा अपार्टमेंट परिसर में एक व्यक्ति को मौत के घाट उतारकर फरार हुआ हत्यारा आखिरकार क्राइम ब्रांच के हाथ लग गया। उसे पकड़ने के लिए पुलिस ने एड़ी चोटी का जोर लगा दिया। 2700 स्थानों के सीसीटीवी फुटेज खंगाले गए, आरोपी की तस्वीर सार्वजनिक की गई और आखिर आरोपी धरा गया। जांच में पता चला कि महज सोने की जगह को लेकर मृतक और आरोपी का विवाद हुआ था। पकड़ा गया आरोपी चेतन राजहंस लोनारे 25 वर्षीय बताया गया है। इंदौरा भंडारा मोहल्ला निवासी मधुकर मानिक बागड़े 40 वर्ष से टाइल्स फिटिंग का काम करते थे। उन्हें शराब की लत थी और रोजाना शराब पीकर जहां जगह मिल जाए वहां सो जाते थे। चेतन के भी माता पिता का देहांत हो चुका है। वह भी रोज मजदूरी करके अपना उदर निर्वाह करता है। 23 मई की रात मधुकर इंदौरा चौक के समीप स्थित अमायरा डेंटल अस्पताल के सामने सोए थे। रात में भटकता हुआ चेतन भी वहां सोने चला गया। सोने की जगह को लेकर दोनों का विवाद हुआ। मधुकर ने चेतन के साथ गाली गलौज कर वहां से चले जाने को कहा। चेतन पत्थर से वार कर मधुकर को मौत के घाट उतार दिया। दिन निकलते ही वहां से चलता बना। तर पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्येची घटना समोर आली होती। त्यात फरार आरोपीला आपण अटक केली आहे। नेमकं कोण आहे, केव्हा ही घटना झाली होती, कुठे आपल्याला मिळून आला, आरोपीचं नाव काय आणि काय रेकॉर्ड आहे, काय सांगा? पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 482/24 कलम 302 भादवी असा हा 23/5/24 रात्रीच्या दरम्यान मधुकर बागडे राणा जरीपटका यांचा खून झाला होता। त्यांच्या भावाच्या तक्रारवरून पोलीस स्टेशन पाचपावली येथे गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास पोलीस स्टेशन पाचपावली आणि क्राईम ब्रांच पण करत होते। त्यातील आरोपी अद्यापर्यंत फरार होता। तर काही तांत्रिक पुराव्याच्या याच्यावर काम करून सायबरच्या मदतीने आणि काही फिजिकली आम्हाला काही आमचे गोपनीय सोर्सेसनुसार आज जबलपूर हायवे बायपास आहे तरोडी गावाचे शेत शिवारास एक इसम आहे असं झोपलेलं झाडाखाली अशी माहिती मिळाली। त्यावरून आम्ही गेलो, त्याला ताब्यात घेतलं, विचारपूस केली तर त्यानं कबूल केलं की त्यानं कबूल केलं की त्यानं ती हत्या केलेली आहे। आरोपीचं पूर्ण नाव चेतन राजहंस लोनारे, वय 25 वर्ष, राहणार भांबोरे यांच्या घरी किरायाने नंदनवन झोपडपट्टी, पोलीस ठाणे नंदनवन येथे तो राहतो आणि डायनाकेम मॅग्नीज कंपनी आहे तिथे तो नाईटची शिफ्ट हेल्पर म्हणून काम करतो आणि गुन्हा घडला तेव्हापासून असाच बाहेर तो भटकत होता। आज रोजी त्याला ताब्यात घेतलं, विचारपूस वगैरे केली आणि प्रायमा फेसी कबूल केलेला आहे। त्यामुळे पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाचपावली येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोस्ट पाचपावलीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। रेकॉर्ड तपासणी केली असता तो स्वतः एकटाच राहतो रूमवर। आई वडील लहानपणीच मरण पावलेले आहेत। प्राथमिक तपासात त्याच्या विरुद्ध काही गुन्हे असं काही म्हणजे दृश्यपथास आलेलं नाही, परंतु पुढील अजून चौकशी व तपास सुरू आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।